सियावर रामचंद्र की जय. आज आपण युद्धकांडास प्रारंभ करणार आहोत आणि युद्धकांडाचा प्रारंभ करताना युद्धकांडाचंच रौद्र रूप या कांडामध्ये प्रत्येक भागामध्ये आपल्याला दिसलं पाहिजे. पण युद्धकांडाचा प्रारंभ होतोय मात्र हळुवारपणे. म्हणजे पहिल्या सर्गामध्ये भावनांनी ओतप्रोत भरलेले श्रीराम आणि त्याच भावनेतून ते हनुमंतांशी संवाद साधतायत. या संवादाच्या नंतर मग युद्धकांडाचं स्वरूप तुम्हाला खरं खुलत जातं. तिथून युद्धाची भूमिका पुढे येत जाते. सुरुवातीलाच हनुमंतांनी माता सीतेचा चुडामणी, ती ओळखीची खून, चित्रकूट पर्वतावरचा प्रसंग सगळं काही रामचंद्रांना सांगितले आणि रामचंद्रांना खात्री पटली आहे की माझी सीता लंकेत आहे आणि त्या सीतेला भेटून हनुमंत आलेला आहे. गुडघ्यावर बसून हात जोडून हनुमंत सगळी कथा सांगतायत. त्या गुडघ्यावर बसलेल्या हनुमंताला खांद्याला पकडून रामचंद्र उभा करतायत आणि गळाभेट घेत आहेत. काय सुंदर प्रसंग असेल. प्रत्यक्ष परमेश्वर हनुमंताची गळाभेट घेत आहेत. नुसती गळाभेट घेत नाही आहेत, तर मानवी भावभावनांच्या मर्यादेत राहून रामचंद्रांच्या डोळ्यातून आसवं ओघळू लागलीत. रामचंद्रांच्या आसवांनी हनुमंतांचा खांदा भिजून गेलाय. त्या प्रत्येक पाण्याच्या थेंबाचा तो स्पर्श हनुमंतांच्या मनामधली भावना अधिक पुलकित करतोय. आणि तिकडे रामचंद्रांच्या पाठीवर सुद्धा हनुमंतांच्या डोळ्यातील आसवांनी पडायला सुरुवात केली आहे. भक्त आणि भगवंत एकमेकांच्या आसवांमध्ये नाहून निघालेत. रामचंद्र म्हणतायत, हनुमंता, तू जो अतुलनीय पराक्रम केलायस आणि त्या पराक्रमातून तू सीतेचा शोध लावला आहेस, लंका ध्वस्त केली आहेस, खरोखरच मी प्रसन्न झालोय हनुमंता. आणि आजपासून तू माझा जीवलग सुद्धा झालायस. कारण माझ्या सीताचा शोध लावणारा, सीता रामचंद्रांची जीवलग, आणि तिचा शोध लावून रामचंद्रांच्या पर्यंत सगळी माहिती देणारा हनुमान सुद्धा तो जीवलग होतोय, सखा होतोय. एका भक्ताला अजून काय पाहिजे ना? देवाच्या इतकं कामाला यावं, इतकं समर्पित करावं स्वतःला की देवाचा सखा होऊन जावा, देवाचा मित्र होऊन जावा. यापेक्षा मोठा पुरस्कार तो कोणता असतो? बघा, जे जे देवाचे सखा झाले, सखी झाल्या, त्याच ते सगळे मोठे भक्त झाले. लक्षात ठेवा. राधा कृष्णाची सखी, कृष्ण सखी राधा आपण आजही म्हणतोच की. जी भक्त नव्हती, केवळ इतकी समर्पित झाली, इतकी समर्पित झाली की देवाला 16,000 बायका करून सुद्धा रुक्मिणी श्रीकृष्ण हा शब्द कधी ऐकायला नाही आला, किंवा सत्यभामा श्रीकृष्ण असा शब्द कधी ऐकायला नाही आला. पण राधा कृष्ण हा शब्द मात्र सदैव ऐकायला येतो. भक्तीतल्या समर्पणाची शक्ती काय आहे ते बघा. राधा कृष्ण असा शब्द आला, राधा आधी आली, कृष्ण नंतर आला. ही समर्पणाची शक्ती आहे. अशा समर्पणाच्या शक्तीमुळे कृष्णकालीन नसलेली, समकालीन नसलेली मीरा सुद्धा कृष्णाची सखी बनली आणि ती अजरामर भक्ताच्या मध्ये गणली जाऊ लागली. आज रामाचं नाव घेतल्याबरोबर सीता मातेचं नाव सुद्धा नंतर येईल, पण डोळ्यासमोर रामचंद्रांचं नाव आल्याबरोबर हनुमंतांची प्रतिमा येते. हनुमंतांचा विचार येतोच येतो. राम भक्त हनुमान असा शब्द आपण वापरतोच वापरतो. पवनसुत हनुमान की जय असं रामचंद्रांच्या जय जयकारानंतर आपल्या ओठात येतच येतं. रामचंद्र हनुमंताला आपल्या हृदयास धरतात आणि खूप प्रशंसा करून म्हणतात, हनुमाना, तू जे कार्य केलंयस ते खरोखर माझ्यासाठी खूप महत्वपूर्ण आहे. पण हनुमाना, तुझ्यामध्ये जी शक्ती आहे तशी शक्ती
या सगळ्या वानरवीरांच्या मध्ये नाही रे. आपण आता इथून निघून समुद्र किनाऱ्यावर तर जाऊ, पण समुद्र किनाऱ्यावर पोहोचल्यानंतर समुद्राला उल्लंघून लंकेत कसं जायचं हा प्रश्न आहे. कदाचित तू आम्हा 2-4 जणांना घेऊन जाऊ शकशील लंकेपर्यंत, पण या सगळ्या वानरवीरांच्या मध्ये ती शक्ती आहे का, हा माझ्या मनातला मोठा प्रश्न आहे. तेवढा मोठा समुद्र उल्लंघून जायचं कसं आणि काय करायचं हा प्रश्न माझ्या समोर आहे. रामचंद्रांच्या अवस्थाच मोठ्या वाईट आहेत. भावना प्रधान झालं की निर्णय घेता येत नाही. या मानवी मर्यादांचं पालन रामचंद्रांच्याकडूनही झालंय. काय करावं, कसं करावं, द्विधा अवस्था आली की निर्णय नाही घेता येत. म्हणून आपल्याकडे ती म्हण पण तयार झाली, खूप रागात निर्णय घेऊ नये आणि खूप आनंदात शब्द देऊ नये. रागात घेतलेला निर्णय चुकतोच आणि आनंदात दिलेला शब्द अंगलटच येतो. ज्या वेळी तुम्ही रागात निर्णय घ्याल ना, तो त्रासदायक ठरत असतो. त्याचं उत्तम उदाहरण रामायणातच आहे. कैकेयीने रागात घेतलेला निर्णय कुळाला 14 वर्ष त्रासदायक ठरला, कैकेयीला वैधव्य आणणारा ठरला. आणि दशरथाने आनंदात दिलेला शब्द दशरथाच्या मृत्यूचं कारण ठरला. एक निर्णय 14-15 वर्ष कुटुंबाला यातनेत घालवणारा आणि एक शब्द स्वतःचाच मृत्यू ओढावून आणणारा. त्यामुळं भावनेच्या भरामध्ये आपण आलो की विचार करण्याची बुद्धी कुंठित होते, म्हणून निर्णय भावनेत घेऊ नयेत. निर्णय भावनेच्या पलीकडे जाऊन घ्यावेत. रामचंद्रांना निर्णयच घेता येत नाहीये. जायचं कसं, बाकी सगळं ठीक आहे. कारण हनुमानाने आपल्या पराक्रमाच्या गोष्टी सांगताना 100 योजने सागर कसा ओलांडला होता याची कथा सुद्धा सांगितली होती. असा 100 योजन सागर ओलांडायची शक्ती असेल किती लोकांच्या मध्ये, आणि जायचं कसं. हनुमंत पुन्हा एकदा रामचंद्रांना हताश स्थितीमध्ये बघतायत, नाराज स्थितीमध्ये बघतायत. भक्त भगवंतांना कसं समजावून सांगणार ना. समजावून सांगण्याचा अधिकार, देवाच्या मनामध्ये भावना काय आहेत हे समजून आल्यावर तो अधिकार भक्ताला नसेल तर तो अधिकार मित्राला मात्र असतो. मित्र जरूर समजावून सांगू शकतो, चल उठ कर, काय करायचं ते करू असं म्हणू शकतो. म्हणून हनुमंतांनी भगवंताच्या मित्राकडं म्हणजे सुग्रीवाच्याकडे बघितलंय. ते म्हणाले, महाराज बघा, सांगा आपण. त्याची 2 कारणं आहेत तसं म्हणण्याची. एक, सुग्रीव रामचंद्रांचे मित्र आहेत, ते अधिकाराने रामचंद्रांना धाडस देऊ शकतात, सांगू शकतात. आणि दुसरं कारण आहे, हनुमंताला हे माहित आहे की ज्या वीरांच्या मध्ये समुद्र उल्लंघण्याची ताकद आहे, लंका उद्ध्वस्त करण्याची ताकद आहे, ते सगळे सुग्रीवाच्या अंकित आहेत. ते सगळे सुग्रीवाची प्रजा आहेत. त्यामुळं मी यांच्या चरणाचा दास, मी तुमचाही दास. त्यामुळं महाराज आपणच सांगा. सुग्रीव रामचंद्रांना म्हणतायत, देवा असा सामान्य माणसासारखा विचार का करताय. तुम्ही खरं तर देव, ईश्वरी अवतार. असा सामान्य माणसासारखा विलाप करण्याने मलाच आश्चर्य वाटतंय. आणि काय कमी आहे आपल्याकडे. अहो, प्रश्न कुठला आहे, सागर उल्लंघून जाण्याचा. तर हे करण्यासाठी माझी वानर सेना समर्थ आहे. हवं असेल तर पूल बांधू, शक्य नसेल समुद्र शुष्क करू, शक्य नसेल तर आकाश मार्गाने उडत उडत वानर सेना तिकडे घेऊन जाऊ. चिंता नाही, जायचं ठरलंय ना, जाऊ, मार्ग काढू. आणि राम सोबत असताना आम्हाला चिंता करण्याची काय गरज आहे. आपण वृथा विलाप करू नका, आता आम्हाला आज्ञा द्या. सुग्रीवाच्या या बोलाला बघून हनुमंतही रामचंद्रांना म्हणतोय, देवा आज्ञा द्यावी. आज्ञा यासाठी द्यावी की मी जे करून आलोय तेही तुम्हाला अजून सांगायचं राहिलंय, ते सांगतो आणि मग तुम्ही आज्ञा द्यावी. वानरवीर लंकेकडे निघतील. हनुमान रामचंद्रांना
अधिकची माहिती काय सांगतोय हे बघूया पुढच्या भागात. सियावर रामचंद्र की जय.